नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या करण्याविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या. त्या शंकांचं निरसन म्हणून आपणही आपली सिरीज सुरू केलेली आहे. अगदी शब्दाने शब्द, अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण, तो जगलेला प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कर्णाच्या दानशूरत्वाला तोडच नाही, हे खरं आहे. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही आहे, पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे. मित्रांनो, तरी अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय? अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपांत, या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महादौरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याचे या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. चला मित्रांनो, ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा. तर चला ऐकूया कर्णाची कहाणी. स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं. रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत. कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाना आवाज काढीत ओरडे, तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवत्स गाय हंबरू लागे. तिचं बालसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंदकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. आतलं बाळ भुकेनं टाव फोडत रडत होतं. त्याला पुढे होऊन कोणीच मायानं उचलीत नव्हतं. लाडाने ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपल्याला वर उचलायला आलं आहे. हातपाय हलवून ते कुणातरी कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे, पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओढून ओढून ते थकलं. शेवटी भुके पायी नुसते चिमुकले. हातपाय झाडून झाडून त्याने एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळानं थंड आलेलं शरीर, त्याचं शरीर हळूहळू हळू लागलं कसं तरीच. क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्त सोनेरी होतं, फुगू लागलं. पेटिकेचं झाकणं त्यानं पायानं धाडकन उचकटून टाकलं. वाढत वाढत ते एक त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं आणि चर्या रागानं लाल झाली होती. कानांतील कुंडलं तापली होती. त्याचे निळनिळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. आशू नदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्त्र पाय टाकीत ते दनादन माझ्याच रोखानं धावून येत होतं. आपल्या मुठी वळून रागानं दातोड खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडणाऱ्या राक्षसिनी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेली कैदासिनी, थांब. त्यानं आपल्या घडलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडली, धात्री धाव. कक्षाबाहेर धात्री उभी होसावी. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून ती धावत ती आत आली. माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबईने ती म्हणाली, राजकुमारी, किती भ्याला तुम्ही. स्वप्न विचित्र पडलं होतं काय? धात्री बाळ, मला काहीच बोलता येईना. त्या दासीला माझ्या यातना कशा कळणार? राजकुमारी, बाळ सुरक्षित आहे. तुम्ही उठण्याची तुम्ही वाट पाहत होते. माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती दबक्या आवाजात म्हणाली. मी झटकन उठून तिचे खांदे हलवून आनंदाने ओरडले, कुठं आहे? कुणाला मिळालं ते? तिनं बाहेर उभ्या असलेल्या एक कोळ्याला आत बोलावून घेतलं. वाकून ते कक्षात आला. मी त्याला एकदम 3-4 प्रश्न विचारले. कुठं गेली ती पेटिका? कुणाला मिळाली? ज्याला सापडले त्याला बाळाला आपल्या जवळ घेतली नाही का? राजकुमारी, ती पेटिका आशू नदीपासून चर्मनदीच्या नदीत गेली. चर्मनदीतून कनकापुराजवळ ती यमुनेत गेली. यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली. प्रयागपासून 50 योजनावर ती काशी राज्याजवळच्या अंग देशातील चंपानदीजवळ गेली. कोणाला मिळाली ती? दैवयोग बलवत्तर म्हणून एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली. ती 300 योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका. सारथी? होय, सारथी. राजकुमारी, त्या सारथ्यानं स्त्रीच्या बाळाला जवळ घेतलं. त्याला बघताच तिला पाना फुटला. तो मुलगा सारथ्याच्या पनघुडीत सुखरूप आहे. क्षमा असावी राजकुमारी, पण ते मुलगा कुणाचा?
कुठल्या पाषाण हृदय मातेने त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं? तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे. त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्याचा कंटा ठेकीत मी म्हणाले, कुणालाही काही बोलू नकोस. गुरुदेव दुर्वास भिवून एक अस्पष्टचा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन मी चुपचाप निघून गेला. माझं मन शांत आलं. आनंदानं मी धात्रीला मिठी मारली. माझ्या डोळ्यांतून निघणारी अश्रूंची धार तिने कंचुकी भिजू लागली. त्यात एका राजकुमारीचे असह्य दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते. कुठेही का असेना तो सुखरूप होता. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्र्यांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला. बाबा लहान मुलाच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको ते पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे, तंतुवीणा, तुतार्या वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेह, काशी अशा आदी देशांचे राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची जिला मी प्रथमच पाहत होते ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षानंतर स्वयंवराचा समारंभ होता. सगळीकडे उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह स्त्रीची जीवन सरिता एक सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवनपुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफन. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार. आरे स्त्रीचा पुनर्जन्म. उठून स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरांची आणि आमंत्रणांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं, आर्यावर्तातील पराक्रमी राजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा सुरसेन याची औरत कन्या पृथा माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेने वरमाला घालीन. आपण सर्वजण त्या स्वयंवराला आलात ते पाहून माझं मन आनंदाने भरून गेलं आहे. एक भोजवंशी राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही एक पण मांडण्यात आलेला नाही. माझ्या कन्येची कुंतीची पसंती हा स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. हातात शुभ्र कमळ फुलांची वरमाला घेऊन मी मात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कोणीतरी ललकार दिली. यादव कुलोत्पन्न मथुरादेशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंतीदेवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड आणि भवितव्य ठरवण्यासाठी होती. एकाएकी कानावर काळजाला धडपड ऐकू लागली. वरमाला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळूवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागले. अमात्य एकेका राजेश्वराचं वर्णन ऐकत होते. आपल्याला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरत होते. मी किनारी कटाक्षाने त्या राजेश्वराकडे पाहत होते. नापसंतीने पुढे जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं. मगध देशाचे शत्रुतापन्न महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. मी नापसंतीने पुढे आले. सगळेजण कुजबुजावले. संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरण मंडपावर पसरू लागली. अमात्य माझ्याशी कानाशी भीतीने फुटफुटले. राजकुमारी, आता या मंडपाचं रणक्षेत्र होणार. तुम्ही कुणालाही निवडायला पाहिजे होतं. काय केलं ते? काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेने गोंधळ झाला. नगरजन बरोबर बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्यांच्या माजारातून आत घुसले. कोणीतरी ललकार दिली. हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातांतील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले. एक उंच गौरववर्णी बांधीसुद्ध आकृती मंडपातून पुढे सरकत होती. मावळत्या सूर्यदेवाचे दर्शन किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्या पुष्ट गोल होती. जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठी येत होते. ती आकृती मंडपात येताच मी पुढे आले. हातांतील वरमाला मी त्याच्या पुरुष श्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोबाजूला डाळ्यांचा कडकडाट झाला. कोणीतरी आनंदाने ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंतीदेवीचा. सगळ्यांनी तिला प्रतिसाद दिला. विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यावर्तात विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला. कुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळं स्वर्गा लोकांपर्यंत जावो. आजपर्यंत झालेल्या सर्व अपेक्षित घटनांत ही एकच घटना मला धीर देणारी होती. माझ्या इच्छेने घडली होती. निर्धास्त झाले होते. 8 दिवसानंतर मी महाराजांबरोबर हस्तिनापुरात
जाणाऱ्या रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तरेयानं डोळे पुसत होते. वसुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला. महाराणी कुंती म्हणून मी हस्तिनापुराला वाचला चालले. नगरातील एकच महत्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडे धावू लागला. नगराच्या सीमा मागे पडू लागल्या. शेवटी आशोनेचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वणवा पेटावा तसा विवाहापूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटे समोर लाटेवर मला ती 2 सोनेरी कुंडल दिसू लागली. 2 गोंडस हात दिसू लागले. ज्या हाताने राजदंड धरावा तेच हात आता आसूड किंवा घोड्याने वेग धरतील. दैव हे किती निर्दय असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनातील काही दुःख नाही ते याला पावलं नाही. त्यानं हिमालयातून दुरसांना इथं पाठवलं. आता मी हस्तिनापुराला जात होते. माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी आश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापलथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधी असतच नाही. असलं तरी ते दाखवता येत नाही. आम्ही हस्तिनापुरात आलो. ही महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तप्ती, शुभांगी, संप्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती या महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर पसरवली होती. माझं मन नगराश प्रचुकतेत भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणींचे स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळत होते, वाद्य वाजत होते. गंगेच्या लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालपालनात करणार होती, म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महादौरात राजमातेनं मला ओवाळलं. जवळचं वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्यांना सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली राजा सुरसेनाची त्या कुलाचं नातं आज जोडलं गेलं. हे भवितव्याच्या दृष्टीने छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या वस्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृत मेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते. दिवस केव्हा उगत होता आणि केव्हा मावळत होता हे सुद्धा मला समजत नव्हतं. धात्री रोज पराक्रमी पुरुषांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बाळपणातील फुलपाखरामाग धावणारी प्रथा माझ्या मनाच्या पाटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भिंतीवर डोकं आपटणारी असहाय्य कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे ना. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात. या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल, वेळ लागेल त्याला. म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या. माझं मन मनोरथांच्या सुतांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळूवार विणू लागलं. मी स्वतःच्या धाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं माझ्या पायांशी लोळणं घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू महाराणी कुंती? कुंतीकडं अशी टक लावून पाहत तेच दृष्ट लागेल ती तुला तुझी. तरीही हसत मी माझ्याकडे पाहतच राही. लटक्या रागानं मी कुपीतलं मुखचूर्ण त्या बिंबांच्या अंगावर फेकी. पूर्ण चूर्ण सगळ्या दर्पणावर पसरे. प्रतिबिंब अदृश्य होई. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या कक्षात येऊन उभी राही. तिथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंडो पक्षी स्वैर भराऱ्या मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेच्या एकट्या पाहत उभे होते. मागून येऊन कोणतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांच्या डोळ्यावरची पकड जास्त घट्ट आली. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्याची जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे
आळेशिवाय सिंह. मी खाली मान घालून ऐकत होतोय. त्यांच्या त्या एकाच स्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोरपंख पिसरून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर ढकलीत मी तिला मला प्रेमाने म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राजाचे रात त्यात आणखी वर काय भरायला लागणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय दिग्विजय म्हणजे सतत लढाई. एका पाठोपाठ एक नव्या दमाच्या राज्याची शुद्ध जीवन मरणाचा खेळ. त्यांचा अंत. त्यांचा हात मी हातांनी घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यांत खोल पाहते म्हणाले, कोणती घाबरू नकोस, हे कुरुंज रक्त आहे. याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईल. त्यांच्या डोळ्यांतून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठावर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्या थंड वायुलहरी उगाच दोन तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. दुसऱ्या दिवशी कुरुंच निधड्या छातीचा अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून युद्धाच्या वेश चढून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडिलाजनांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूताकडून वरचेवर कळवीत जा. सांभाळून वाघ. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्याने विचारलं, पत्नी? होय. राजा दोन स्त्रिया असतात, एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यांना मिळालेली धरती. होय, ठीक आहे म्हणत मी वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या माझ्या एका पांढराशुभ्र अश्वावर रूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरुंद सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कुपोताच्या पंखासारखा फडफडत पूर्ण दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं. नित्यदूत वार्ता घेऊन येत होता. एका मागोमाग एक राज्य जिंकीत कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोती, पोवळी, सोन, वैदुर्य, मानक, रूप, गायी, घोडे, हत्ती, धान्य यांची खंडणी घेत पुढे चाललं होतं. दर्शान, मगध, मथिला, विधो, काशी, सुह, पुंड्र सगळे देश कौरवांपुढे हार खात होते. सैन्य बाहेर पडून 4 महिने लोटले होते. हे 4 महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्था असते जाण्याला वीरपत्नीच व्हावं लागतं. 4 वर्षानंतर वार्ता आली, सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत. सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भारतानंतर दीर्घकाल कुरुकुळात असलेला दिग्विजय कोणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयाची धुंदी जगावा. माझं मन मला सांगू लागलं की ही धुंदी सांसर्गिक आहे. केव्हा केव्हा वीरपत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूची लाडकी पत्नी कुंती होते. महाराण्यांची महाराणी माणसाच्या देवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा पिसाळत असतो, हेच खरं. खंडणीनं भरलेल्या शेकडो गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती, पण त्यांच्या डोळ्यात डाव्या हातात एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ती? महाराजांच्या जवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जवळ मला श्री मनाला ढसू लागली. अंबारी माझ्यावरात आली. ती नेहमीप्रमाणे पुढे आले, पण माझं मन सगळं लक्ष त्या स्त्रीकडे होतं. ती सुंदर होती. महाराजांकडे बघून ती खुदकून हसली. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. शेवटी स्वतःच महाराज म्हणाले, कोणती तू येताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस? ही शल्याची भगिनी माद्री फक्त तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. ऐकून महाराजांनी माझे शब्द माझ्यावर उलटवले होते. तर पुरुष असल्या बाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील हे कोणत्या स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची तर ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजयी महाराजांना पांचालांच्या राज्यात अगोदर गाठलं होतं. वैभवशाली गुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनी त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडं पाहून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. त्या रात्री झोपताना मी विचार केला, अति सौख्य काही बरं नव्हे. एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गालाला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. त्यात सुद्धा कोणीतरी वाटेकरी असावं, कुठेतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली. ते आता कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी जवळ मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळेल. माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवील. शेवटी जीवन म्हणजे कुठंतरी केलेली तडजोडच असते ना. महाराणी माद्री म्हणजे
सवत म्हणून आली खरे, पण आम्ही कधीच एकमेकांना द्वेष केला नाही. कारण द्वेष हा दुधारी सारखा असतो. तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला तो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो. आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागू लागलो, कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वांचा असा वाटणारा एकमेव आविष्कार आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो. जितक्या प्रेमाने सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं, तितक्याच प्रेमाने सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं. 2 महाराणांमध्ये महाराज 2 चांदण्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले. मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली. जीवन ही माणसाला कधी कधी सौख्याची रंगपंचमी खेळतं. इतके रंग ते उधळतं की त्यात जीवन घुसमटून जाते. हात उंचावून म्हणत वाटतं की बस झाली आता ही सौख्याची उधळपट्टी. माझंही तसंच झालं होतं. महाराजांच्या अनुपस्थित घटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे. तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं. पाव्यातून मंजूळ सूर यावेतचा तिचा आवाज मधुर होता. आम्ही दोघे एकदा अशाच गप्पा मारत होतो. ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे मला सांगत होती. आपल्या वाक चातुर्यानं त्याचं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती मला मान घालून गालातल्या गालात हसत होती. महाराज आमच्या मागे येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहितीही नव्हतं. हळूच पुढे होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले, एकूण एकाच मेनात 2 खडग कधी राहतात तर. आम्ही सावरून उठलो. मी हळूच उठले. स्त्री म्हणजे खडग आणि असं कसं कुणी सांगितलं? माद्रीने मला साथ दिली. ती म्हणाली, आम्ही पुरुष म्हणजे म्यान हे तर कुठं बरोबर आहे. महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, दोघे मिळून आम्हाला सांगा तरी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते. मी म्हणाले, पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया. कधी कधी 2 बाजूंना प्रकाश आला की एकाच देहाच्या 2 पडछाया पडतात. आम्ही दोघी आपल्या तशाच पडछाया आहोत. माद्रीने माझं अर्धवट वाक्य पुरं केलं. मग तिचं कौतुक वाटलं. माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले. त्यांनी दोन्ही हाताने आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं. आनंदात ते हसत म्हणाले, या नगराचा राजा मी झालो तेव्हा किंवा दिग्विजय सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी होतो तेवढा आज मी आहे. आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे की तुम्हा दोघींना? गोरगरिबांना धन वाटतो. मी म्हणाले, नगरात एखादी धर्मशाळा बांधतो, नंतर एखादा मार्ग तयार करतो. माद्री म्हणाली, छे छे. संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो, मृगया. आज आम्ही वर्णावर्ताच्या अरण्यात मृगयासाठी जाणार. त्यांनी एका सेवकाकडून सेनापतीने संदेश पाठविला. मृगयाची तयारी सुरू झाली. गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले. दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावर सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला. माझ्या मनात भीतीची पाल चुकतुकली. पुढे होऊन मी तत्परतेने मुकुट उचलीत म्हणाले, महाराज आज नाही गेली तर नाही चालणार का? कोणती भीती या स्त्रियांचा स्वभावच आहे, पण निश्चय पुरुषांचा स्वभाव आहे. मी जाणारच. घाबरायचं सोडून दे. मी काही युद्धावर जात नाही, केवळ मृगेला जात आहे. मस्तकावर मुठवेचं भाजप पावलं उचलून निघून गेले. 2 दिवसांनीच महाराज वातावरणातून परत आले. त्यांनी मृगया म्हणून काही बरोबर आणलं नव्हतं. उलट त्यांनी त्यांची मेहनत हसरी हसणारी चर्चा म्लान आणि मसूल झालेली होती. कदाचित ते अरण्यात भटकल्यामुळे झाले असेल. आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेने मी आणि माद्री त्यांना हसत समोर गेलो. पण त्यांनी आमच्याकडे डोंकूनही पाहिलं नाही. खाली मान घालून तळत ते आपल्या कक्षात गेले. त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून बंद लावून घेतलं. काही न खाता 4 दिवस त्या राहिले. कक्षाचं द्वार कितीतरी ठोठावलं तरी ते उघडलं जाईना. शंकांच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींना मन पखरू लागल्या. शेवटी नारायण आम्ही राजमातेकडे गेलो. त्यांना नकळता सर्व चर्याही काळजीनं कळवून गेली. त्यावेळी त्या आमच्यावर आल्या. त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठावलं. आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला, कोण आहे ते? मी अंबालिका आहे, तुझी माता. द्वार उघड पाहू. राजमातेने तेवढ्यात निर्धारानं सांगितलं. झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं. या 4 दिवसांत महाराजांनी किती पलटून गेले होते. त्यांनी अंगावरची राजवस्त्र उतरून ठेवली होती. सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्राने धारण केली होती. डोक्यावर मुकुट नव्हता. आकाशात भरारी मानात त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खेळली होती. माझ्यासमोर दिग्विजय सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना. राजमाने विचारलं, पांडू तू 4 दिवस काही खाल्लं नाहीस म्हणे. राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकारी झालास काय? या 2 मुलींचा विचार तरी केलास काय? पुढे होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले, राजा झालं म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुला वाटतं काय? हे जीवन आता मला इथून पुढे जगायचं आहे. त्याचा मी सराव करतो आहे. त्याला शोभेल असं वागतो आहे. कसलं जीवन? संन्याशाचं. मान खाली टाकत ते म्हणाले, पांडू तळ्या रस काय? तू कुठला कुरुकुलाचा पुत्र आहेस? दिग्विजय सम्राट आहेस? परंकुळेत राहणार भिक्षुक नव्हेस. कोणी शिकवलं तुला हे? राजमाता अंगावर घेतळ्या. माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं.
दैवानं माते मी आज कुरुवंशाचा सुपुत्र नाही, दिग्विजय सम्राट नाही, कुणाचा पती नाही, बंधू नाही, मी केवळ एक दैवाच्या हातात खेळणं आहे. त्यांनी आपली चेहरे उंधळीत झाकून घेतली आणि ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी तेच स्त्री थरथरू लागले. दैवाचा तुला आजच काय एवढा पुळका आला? दैवाची ढाल पुढे करून दुर्बळसारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू. तुला कसं करायचं होतं तर ह्या दोन सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलंस? स्त्री म्हणजे केव्हाही पायात चढावं आणि केव्हाही दूर फेकून द्यावं असं चढाव वाटलंय काय तुला? काहीशा कठोर पण अंतर्यामी काळजीच्या स्वरात राजमाता म्हणाल्या, नाही माते, आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलंच नाहीस. एका महाभयानक शापाच्या नदीत अग्नीत माझ्या जीवनाच्या उभारीनं तरुण उगलेला लसलशता कोंब नुकता जळून दग्ध झाला आहे. शाप. ते दोन शब्द वारवळात विषारी नाक घुसावेत तसे आमच्या कानात घुसले. माझ्या डोळ्यांपुढं काजू चमकू लागले. माझे तर मटकन खालीच बसली. राजमातेने पुढे होऊन मादरांचे खांदे गदगदून हलवून कळवळून विचारलं, शाप? कसला शाप? पांडू कुणाचा? कुणी दिला? निर्विकारपणे थंड आवाजात महाराज बोलू लागले, परवा वारणावनातल्या अरण्यात आम्ही मुर्गेसाठी गेलो, पण देवाने उलट माझीच क्रूर मृगया केली. एका हरणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला. बाण वर मिळाल्यामुळे ते मृग खाली कोसळला, पण तो मृगासारखा चितकरत नव्हता, मानवासारखा विवळत होता. आम्ही जवळ जात ते आपले पाय जास्त चढू लागला. आपल्या तपस सामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता. आपल्या मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवून मला शाप दिला, उन्मत प्राण, आज तू एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रेयसीपासून ओढून मृत्यूच्या दातेत ढकलला आहेस. म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणय राहण्याच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखा काळ तळफडून तळफडून मरशील. मूक ओंजळीत घेऊन कुरूंच्या दिग्विजय सम्राट बालकासारखा स्पंदू लागला. त्याने झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं. राजमाता दारावर हात बडवून बडवून स्पंदू लागल्या. माद्री गुडघ्यात मान घालून गुमसू लागली. मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न आले. खेद, शून्य, दुःख, यात्रा यांच्या पलीकडे सुन्न. रात्री मला महाराजांनी बोलवून घेतलं. गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडे एकटक पाहत ते बोलू लागले, कुंती, मी आता राजवाडा सोडणार आहे. जिथं वैभवाचा विलास असतो तिथं संयमाचा वास नसतो. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय त्याचं जीवन असतं. इथं राहून मला संयमानं कधी वागता येणार नाही, जीवनात रक्षण करता येणार नाही. उद्या मी राजवाडा सोडून नागशत पर्वतावर निघून जाणार आहे. पण महाराज, माझं हृदय हेलावून गेलं. कुंती, मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही. सौख्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेचा खोल दरीत लोटून दिला आहे. इथं राहून तू माझ्यासारखी अश्रू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही. तू परत माहेरी जा. माझ्याला ते समजावून सांग. महाराज, मी काय म्हणते ते ऐका तर खरं. कुंती विजेच्या एका लोळात विशाळ वृक्षावर बिनधास्तपणे विसरलेल्या वेली कोसळून खाली पडतात. या क्रूर शापानं तुम्हा दोघींची तीच अवस्था झाली आहे. माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणात खेळणाऱ्या निर्दय मंदासारखं आहे. जा. महाराज, मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावं लागेल. देहाला सोडून सावली दूर जाऊ शकत नाही. वृक्षाला सोडून मुळ्या वाढू शकत नाहीत. पतीशिवाय आरेस्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच घेतलेला आहे. दैवाबरोबर दूत खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती. मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाच्या अनंत पोकळी कुंकुमाच्या करंडात भरू पाहणं इतकं अशक्य आहे ते. महाराज, नात्याच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठी जर डोळ्यात तेल घालून टपला असेल तर मी त्याला दाखवून देईन की मथुरेच्या यादव राजा शोषणाची मी कन्या आहे. आजपासून मी कोणती प्रतिज्ञा करते की तुम्ही माझे पती नसून पुत्र आहात. याशिवाय अन्य कोणते नाते मी मनात ते आणणार नाही. पण पुत्राशिवाय झालं तरी माझी माता जिवंत राहू शकत नाही. मला तुम्हाला आपल्या बरोबर न्यावंच लागेल. मी येणारच. कोणती भावनाविश होऊ नकोस. तसं होणार नसेल तर मग मला गंगेत लाटूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. कोणती खरोच आकाशाला लाजूल असं तुझं मन आहे. पण काळ तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसवलं खोंजणे. ते गदा हलून स्पंदू लागले. कुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं. साक्षात दैवाने लोळण घ्यावी इतकी त्याच्या पायांची किंमत आहे. मी त्यांना भिक्षूनं सांगितलं. त्यांनी आपला शोक कावरला. त्या भयान शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एक क्षणात नष्ट करून गेली. चांगले 4 दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला होता. ते बरोबर होतं काय हे सांगणं कठीण होतं. त्यांचं म्हणणं एकच होतं, वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कशी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट. शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवितं. माणूस संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळ्यांशी एक वेळ द्यूत खेळून पण आपल्या जीवाशी तो कधीच द्यूत खेळू शकत नाही. वनवास हाच त्यांना संयमासाठी योग्य होता.
मलाही ते पटलं. वैभवाच्या निसरड्या कार्यभूमीवर कुणाचाही पाय घसरणं शक्य असतं. संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता. आम्ही तिघांनीही अरण्यात जायचा गंभीर निर्णय घेतला. आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली. अंगावरचे अलंकार आरामदायक दिले कशी कुणाला ठाऊक, पण आम्ही वनात जाणार आहोत ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोहोचली. लोक वाड्यावर गर्दी करू लागले. महाराज, भीष्म आणि धृतराष्ट्र आम्ही जाणार ह्या नुसत्या कल्पनेने दुःखाच्या खाईत लोटले गेले. त्या पराक्रमी पुरुषाच्या निगरी डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले. विदुर भाऊजी महाराजांना अनेक समजण्याच्या गोष्टी सांगू लागले, पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणाऱ्या अशक्य नाही. महाराजांना त्यांना एकच उत्तर होतं. नुकताच दिग्विजयाचा डंका वाजून आलेला रावणांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला जायला. ज्या हातांनी कौरवांचा राजदंड धरावा तेच हात आत कमंडूल धरणार होते. ज्या मुखांनी विजयी सैन्याला हाणामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते तेच मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर श्लोकांचं पठण करणार होतं. दैवा इतकं विस्मयतेचं धक्के देण्याचं सामर्थ्य कशाचं नसतं. शेवटी निघताना एक साधू धूत वस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. महाराज, भीष्म म्हणाले, पांडुपुरी माझ्या पित्याच्या राजा शंतनूच्या भावानं असाच या राजाचा त्याग केला होता. त्याचं नाव देवापी होतं, पण त्यानं स्वतःच्या इच्छेचा वनवास पत्करला होता. आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावर उठून वैराग्याच्या व्याघ्र चर्मावर बसावं लागत आहे, ते मात्र केवळ दुर्दैवामुळं. वनात त्या राजा देवापीचा ब्राह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनशांती देईल. जा, त्या कारणाने तू राज्य सोडतो आहेस ते मात्र प्राणपणानं सांभाळ. मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आल्यावर तसाच घालत राहील. मागची चिंता करू नकोस. आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला. आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती बाई नव्हती, ती म्हणजे धात्री. जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विधात्यानं पाठवलं होतं. तिचं कोणीही समजूत काढू शकलं नाही. आम्ही चौघं नगरातून पायी चाललो. या नगरात मी महाराणी म्हणून आले होते आणि आता संन्यासिनी म्हणून चालले होते. नगरजन येऊन धडाधड आमच्या अंगावर लोळणं घेत होते. टाळोफोड सांगत होते, महाराज, महाराणी, आमचा त्याग करू नका, हस्तिनापूरला पोरकं करू नका. पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. आमचे कान सुन्न आले होते. मन बधिर होती. मागं वळून दुखवत नव्हतं. पुढं काही दिसत नव्हतं. नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो. तिला पाहताच माझं मन भरून आलं. मला मथुरेची आठवण झाली. यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं. निरागस आणि निखळ शंख बालपणातल्या पृथेनं आता कुंतीला बघितलं असतं ती काय म्हणाली असती. पृथे, वेड्यासारखा पांढरं वस्त्र नेसून कुठं चालली आहेस? माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत येते फुलपाखरू पकडायला ये. मी तिथं क्षणभर थांबले. तिथून एक पावले पुढं टाकावं असं मला वाटेना. या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या पाहिल्या असतील, किती विजय बघितले असतील. आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायमच कोरला राहील. असलं दृश्य तिनं आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिलं नसेल. माझं धैर्य ढासळू लागलं. उन्हाळ्यात मी मूक झाकून घेतलं. एका बोटांना कानांतील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श आला. चुकून ती काढून द्यायची राहिली होती. मी ती काढली आणि गंगेच्या पाण्यात सोडली. पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं मोठं होत गेलं. माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतींचं एक वलय उठलं. वर्षापूर्वीचं दोन जिवंत सोनेरी कुंडलं अशीच अश्वनीला अर्पण केली होती आणि आज ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्यांची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती. दादा कोणती मोकळी झाली बाहेरून आणि वतूनही. आता त्याचे पाय पतीच्या मागून येतील तिकडे जाणार होते. कुठे चालखडणार नव्हते. स्त्रीचा जन्म आणि साध्य करण्यासाठी कधीच नसतो, सारे समर्पण करण्यासाठी असतो. खरं आहे मित्रांनो. तर आज जी आपण ही कहाणी पाहतोय माता कुंती देवीची, त्या कुंती देवीचं आयुष्यही खूप प्रत्येक क्षणाला बदलणारं आयुष्य. तिने प्रत्येक क्षण अनुभवला होता बदलण्याचा, परिवर्तनाचा. तिचा मुलगा, तिने सर्वात वाईट घटना घडली तिच्या आयुष्यात ती म्हणजे तिनं कर्णाला गमावलं होतं आणि कर्ण एका सारथ्याच्या घरी वाढू लावून तिचं जीवन जगू लागला होता. हे तिला कळलं होतं, पण ती त्याला कधीच तो हक्क आणि तो त्याचा अधिकार देऊ शकली नाही. अगदी आयुष्यभर कर्ण हा असत राहिला, उपेक्षित राहिला, उपरात राहिला. उपरा म्हणायला काही वाईटच नाही, उपराच राहिला तो शेवटी. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि नक्कीच शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच बेल आयकॉनची घंटीवर एक क्लिक करा, म्हणजे मी जसे नवीन व्हिडिओ बनवेल तसं ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण पुढे राजमाता कुंती आणि माद्री आणि कौरव श्रेष्ठ पांडू यांचं काय होतं ते पाहूया पुढच्या कहाणीमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर चला.